पौर्णिमा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे कोबी पराठा। त्यासाठी घेतलेले साहित्य: कोबी मी किसून घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या आणि लसूण मी कुटून घेतलेला आहे। लसूण मी 3 ते 4 पाकळ्या घेतल्या होत्या आणि 8 ते 9 मिरच्या घेतलेल्या होत्या। कोथिंबीर घेतलेली आहे मी कट करून। बटाटे घेतलेले आहे मी उकडून घेतलेले आहेत। जिरे घेतलेला आहे अर्धा चम्मच, हळद घेतलेली आहे अर्धा चम्मच, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी, बेसन पीठ घेतलेलं आहे मी 2 चम्मच। सगळ्यात पहिले मी आता स्टफिंग करून घेते कोबीचं। मी एक पळी तेल टाकते। तेल गरम झालेलं आहे, मी जिरे टाकते। जिरे तडतड करायला लागले का हिरवी मिरची आणि लसूण टाकू। चांगलं मिक्स करून घ्यायचं। हळद टाकते, आता कोबी टाकते। चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता चांगलं मिक्स करून झालेलं आहे। बटाटा टाकते। बटाटा मी चुरगळून घेतलेला आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, एकजीव करायचं। एकजीव करून झालेला आहे तर मी आता वरतून कोथिंबीर टाकून देते। भरपूर कोथिंबीर टाकायची, खूप छान लागतं। मीठ टाकते चवीनुसार। परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं। आणि आता मी गॅस बंद करून देते। जास्त वेळ स्टफिंग ठेवायचं नाही गॅसवर। आता मी गॅस बंद केलेला आहे तर स्टफिंग थंड होऊ देते, तोपर्यंत पीठ मळून घेते। आता मी पीठ मळून घेत आहे तर गव्हाचं पीठ मी आता चाळून घेते। आपल्याला लागेल तेवढं मळून घ्यायचं। पीठ मी चाळून घेतलेलं आहे। आता मी बेसन पीठ टाकते, मीठ चवीनुसार। आता आपण पीठ मळतो तसंच मळून घ्यायचंय। आता मी एक पळी तेल टाकते, ते परत एकदा मळून घेते। पीठ मळून झालेलं आहे तर आता मी हे 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवते, म्हणजे पीठ खूप छान मऊ होतं। 5 ते 10 मिनिटं झालेले आहे तर आता मी झाकून खोलते। पीठ खूप मऊ झालेलं आहे। आता मी पराठा करते। एक छोटासा गोळा घेतलेला आहे मीडियम साईजचा। आता मी स्टफिंग भरते। थोडंसं मी पीठ लावून घेते आधी। गोल आकाराचं वाटी करून घेतलेली आहे पिठाची। गोल आकाराची वाटी बनवून झालेली आहे। आता मी कोबीचं स्टफिंग टाकते। आपल्याला हवे तेवढं भरावं। स्टफिंग भरून झालेलं आहे। आता मी
साईडच्या बाजू सगळ्या वरती करून घेते. आता मी पराठा लाटून घेते. हलक्या हाताने लाटून घ्यायचा. पराठा लाटून झालेला आहे. गॅसवर तवा ठेवलेला होता, तो पण गरम झालेला आहे. आता मी थोडंसं तूप टाकते तव्यावर. आता पराठा टाकते. आता चांगला भाजून घ्यायचा लालसर. चारी बाजूने थोडंसं तूप टाकायचं. थोडंसं आता मी पराठा पलटी करते. आता परत चारी बाजूने खालच्या साईडने तूप टाकू. पराठा मस्त भाजून झालेला आहे. आता मी टिश्यू पेपरवर ठेवते. पराठा तयार आहे. आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.